चर्चा व्यक्त झालेल्या ठिकाणी एनसीपीकडनं कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे त्या संदर्भात चर्चा झाली, नावावरती काय अंतिम अनेक नावांची चर्चा सध्या सुरू झालेली आहे, नेमकी कुणाकुणाला संधी मिळण्याची शक्यता आहे? आज तर त्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या तारखा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात अद्याप तरी कुठली चर्चा नाही आहे आणि अजूनही पक्षाकडं त्या ठिकाणी या ज्या पोटनिवडणुकीच्या संदर्भानं जी राज्यसभेची जागा आहे महाराष्ट्रात ती एकच जागा एकूण सगळ्या देशभरातल्या ज्या निवडणुका होणार आहेत राज्यसभेच्या त्यात महाराष्ट्रातली ही एक जागा आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनींची जागा आहे आणि त्या जागेवर कुणाला आपल्या राज्यातून पाठवायचं याच्या संदर्भातला निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी आणि आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते हे बैठक घेऊन घेतील. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. नावांची चर्चा अनेकांची होत असते, परंतु त्यामध्ये निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी घेत असतात. अजून खूप नावं त्यामध्ये ॲड होऊ शकतात, मागणी करू शकतात, कार्यकर्त्यांना तो अधिकार असतो आणि दिल्लीमध्ये त्या ठिकाणी साधारण 2 वर्षे 16 दिवसाची त्या ठिकाणी कालखंड मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदेनी समज दिलेले अशा प्रकारचे माहितीमध्ये मतभेद होणार नाही हे टाळा अशा प्रकारचं विधान एकनाथ शिंदेनी केलं, कसं पाहत आहे? खरं तर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची ती ॲक्च्युली जबाबदारीच आहे की आणि त्याचबरोबर त्यानंतर असलेल्या प्रवक्त्यांची ती जबाबदारी आहे की आपल्या वक्तव्यामधून महायुतीमध्ये आपण एकत्रित सरकारमध्ये असताना एकमेकाच्या संदर्भानं किंवा पक्षाच्या संदर्भानं त्यांच्या अंतर्गत बाबीच्या संदर्भानं काही वक्तव्य करून एकमेकांमध्ये कुठेही कटुता निर्माण होईल, दुरावा निर्माण होईल, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य टाळलं पाहिजे. त्यांनीही टाळलं पाहिजे, आम्हीही टाळलं पाहिजे आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी सुद्धा ते टाळलं पाहिजे. आमच्यामध्ये महायुतीमध्ये एक अलिखित अशा स्वरूपाचा करार आहे की एकमेकाचे कार्यकर्ते, एकमेकाचे नेते आपापसामध्ये त्या ठिकाणी फोडून त्यांना प्रवेश देऊन कटुता निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य त्यांच्याकडूनही घडता कामा नये, आमच्याकडूनही घडता कामा नये. काही गोष्टी घडल्या असतीलही, सर्वांकडून घडल्या असतील, परंतु यापुढच्या काळामध्ये त्या टाळल्या गेल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. आनंद परांजपेंना घेतलं गेलं, आपल्या महायुतीमध्ये एकमेकांच्या नेत्यांना घ्यायचं नाही, कल्याण डोंबिवलीवर ठरलं होतं, तरी आनंद परांजपेंना शिवसेनेने घेतलेलं आहे. यावर तुम्ही नाराजी पक्ष पवार या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या वरिष्ठांनी योग्य तो निरोप दिला असेल, परंतु निश्चितपणे या बाबतीमध्ये जर आपण असं धोरण ठरवलं तर त्या ठिकाणी कारभारामध्ये सुसह्यता त्या ठिकाणी राहू शकते. एकमेकांमधील संबंधांमध्ये कुठल्याही पद्धतीची कटुता त्यामध्ये येणार नाही. आम्ही सरकारमध्ये एकत्र काम करतो आणि मग जनतेच्या समोर असं चित्र जातं की हे तिन्ही पक्ष एकमेकांमध्ये स्पर्धा करून एकमेकांचा पक्ष त्या ठिकाणी फोडून एकमेकांच्या बरोबरचे पक्षांना संपवण्याचं काम किंवा त्यांना दुखावण्याचं काम करतात. जनतेच्या दृष्टिकोनातून महायुती म्हणून एकसंधपणे महायुतीचा चेहरा जात नाही, आपापसातल्या मतभेदाचा चेहरा त्यामध्ये जात असतो. त्यामुळं सर्वसामान्य माणसांना आपण सरकार म्हणून महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जात असताना आपली एकसंधता जी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडली गेली पाहिजे. अशा पद्धतीचे पक्षप्रवेश दिल्या गेल्यामुळं त्याच्यामध्ये महायुतीमधल्या एकोप्याला कुठं थोडाफार तडे त्या ठिकाणी जातात. ते जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.